नील भैया आम्हाला न विचारता देवयानींनी परस्पर आमचं बाळ प्रिया वहिनी आणि रणवीर राजांना देण्याचा निर्णय घेतला। नील भैया आम्हाला माफ करा, पण या घरात घडलेल्या बऱ्याच गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्या नाही। विक्रम आता सांगणारच का काय झाले ते? भैया प्रिया वहिनी गरोदर नाही आहेत। विक्रम भैया खरं तर आम्हाला आता काय करावं ना तेच कळत नाही। आम्हाला असं वाटतं तुम्ही जर तिला समजवलात ना तर कदाचित तुमचा ती ऐकेल। हे बघ विक्रम, देवयानींनी जर का असा निर्णय घेतला असेल तर त्यामागे तिचा नक्कीच काहीतरी विचार असेल। खरं तर मीच तुझी माफी मागायला हवी होती। मी खूप बोललो तुला, हो ना? नाही डॅड, तुम्ही चुकीचे नव्हतात। आय वॉज रॉंग। डॅड प्लीज मला माफ कर। देवयानी, तू घेतलेल्या निर्णयाचा पुढे काय परिणाम होणार आहे याची कल्पना आहे का तुला? परिणाम होतील ते माझ्या आयुष्यावर होतील ना। आणि आम्ही मात्र आमचा एकटेपणा उगीच कुरवाळत राहिलो। पण आता नाही, आता आम्ही आमचा निर्णय पक्का केलाय। रणवीर राजेंना देवयानीचं बाळ स्वीकारायचं नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, आम्ही मात्र स्वीकारणार। तुझ्यासाठी नाही तरी होणाऱ्या बाळासाठी तुला त्याची काळजी म्हणून जेवावं लागेल। चल उठून बसा। नको ना। अच्छा आम्हाला सांग, काय हवंय तुला? मुलगा की मुलगी? प्रिया वहिनी प्रेग्नंट नाही आहेत। काय? हो, खोटं सांगितलं होतं आपल्याला त्यांनी। पण या बाबतीत असं खोटं बोलायची गरजच काय? माहित नाही, याची उत्तर आपल्याला साईमा किंवा भैया साहेबच देऊ शकतील। त्यांच्या या खोटेपणामुळे आणखीन एक प्रॉब्लेम झालाय। काय? रागिणी, देवयानींनी स्वतःचं मूल प्रिया वहिनींना देण्याचा निर्णय घेतलाय। काय? आणि ती तिच्या निर्णयावरती ठाम आहे। आणि विक्रम भाऊजी, देवयानीचा हा निर्णय त्यांना मान्य आहे? नाही। मी आता ठरवलंय की मी डॅडला त्रास नाही देणार आणि त्यांच्याकडे काही मागणार आहे, कारण माझी स्वप्न मीच पूर्ण करणार आहे आणि त्याकरता मला कुठलंही कॉम्प्रोमाइज नाही करायचं। काय करणार आहेस तू अमोल? मी जे काही करीन ते स्वतःच्या हिमतीवरच करीन आणि ऑफकोर्स डॅडलाही तसंच हवंय, त्यामुळे तेच मी करणार आहे। अमोल, तू बोलतोस ते पटतंय मला। स्वप्न बघणं काही वाईट नसतं, प्रत्येक जण स्वप्न बघतो आणि ती पूर्ण करण्यासाठी धडपड सुद्धा करत असतो, पण त्याआधी तो स्वतःच्या ऐपतीचा सुद्धा विचार करतो। मला असं वाटतं की तू शांत डोक्याने याचा विचार करावास। आधी तू मला सांग, माझा निर्णय तुला मान्य आहे की नाही, मग मी हे पिईन। तू आमच्या भावनांची खेळतेस देवयानी। तुला चांगलं माहितीये की तुला त्रास झालेला आम्ही सहन करू शकत नाही आणि म्हणूनच तू असं वागतेस, हो ना? तुझ्या भावनांचा आदर करते म्हणून मी अशी वागते। माझं एवढंच म्हणणं आहे की एकदा माझ्या दृष्टिकोनातून विचार करून बघ। तुझा राग आमच्यावर आहे ना, आमच्याशी वाद आहे ना तुझा, मग आम्हाला हवी ती शिक्षा दे ना। त्याचा राग तू जेवणावर का काढतेस? देवयानी हे बघ, तू प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, प्लीज। माझा निर्णय ठाम आहे हे तुला कळावं म्हणून मी अशी वागते, मी नाटकं करत नाही। चूक झाली आमची खूप मोठी, आम्ही वाटेल तसे बोललो तुला, नको नको ते बोललो, आम्हाला माफ कर प्लीज। चल काहीतरी खाऊन दे, आम्ही बोलवतो तुला।